आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी। नमस्कार, जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण क्रिस्पी चिकन फ्राईड कशी बनवायची ते बघणार आहोत आणि तेही घरच्या घरी। आतापर्यंत आपण काय केलं की बाजारातून हॉटेलमध्ये गेलो, खाल्लं आणि आलो, तर आपण कधी घरी ट्राय केलेलं नाही। पण आज आपण तीच रेसिपी घरी कशी बनवायची, कशी ट्राय करायची ते बघणार आहोत आणि आपली किती छान होते रेसिपी, मार्केटच्या पेक्षाही छान होते। तर चला मग आपण हे बघूया। क्रिस्पी चिकन फ्राय बनवण्यासाठी आपण बोन्स घेतलेले आहेत 2। हे बघा, धुवून साफ करून घेतलेले आहे। आता याला थोडंसं आपण कट मारून घेऊ अशा प्रकारे, जेणेकरून याच्यामध्ये मसाला जाईल। हे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे। बघा, याला आपण चिरा मारून घेतलेला आहे। आता आपण टाकून देऊ काळी मिरी पूड, थोडीशी टाकायची, पाव चम्मच। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चम्मच। आले लसूण पेस्ट टाकायचं आहे। तसं तर या भाजीसाठी पावडर वापरतात, पण आपण पेस्ट वापरणार आहोत। अर्धा चम्मच टाकलेली आहे आणि थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे, 1-2 चम्मच। आणि याला छान कोट करून रेस्ट साठी ठेवून द्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायची याची आणि रेस्ट साठी ठेवून द्यायचं 1-1.5 तासासाठी। अशा प्रकारे पूर्ण याला कोटिंग लावून घ्यायची। हे बघा, याला आपण कोटिंग करून घेतलेलं आहे। तर याला 1-1.5 तासासाठी रेस्ट करायला ठेवून देऊ। आता क्रिस्पी फ्राईड चिकनचा पण दुसरं मिश्रण तयार करत आहोत। आता पहिले आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलंय चिकन। आता दुसरं मिश्रण तयार करायचं आहे आपल्याला। त्यासाठी अंडे 2 फोडून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। इथे 2 चम्मच मैदा टाकून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये काळी मिरी पूड टाकायची आहे, पाव चम्मच। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट टाका, नाही टाकलं तरी इथे चालतं, पण थोडंसं मी टाकत आहे। आता याला आपण छान फेटून घेऊ, गुठळ्या वगैरे मोडून घेऊ आपण याच्या। हे बघा, हे मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे आपण। आता छान एकजीव झालेला आहे। आता याला बाजूला ठेवून देऊ आणि दुसरं मिश्रण तयार करू, कोरडवालं। क्रिस्पी फ्राय चिकन कोटिंग बनवण्यासाठी तिसरं कोटिंग बनवत आहोत आपण, कोरडं कोटिंग बनवत आहोत। त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, पाव वाटी मैदा, 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर, 1 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, थोडासा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। हे बघा, कोरडं कोटिंग बनवण्यासाठी आपण हा मैदा टाकून देऊ। त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून देऊ 4 चम्मच। आता याच्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकून देऊ, अर्धा चम्मच। थोडीशी काळी मिरी पूड टाकून देऊ याच्यामध्ये। आता आपण तीनही याच्यात काळी मिरी पूड टाकत आहोत, त्याच्यामुळे थोडीशीच टाकायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे, थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे। हे बघा, बिलकुल थोडासा टाकायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं अशा प्रकारे, जेणेकरून पूर्ण याला फ्लेवर लागेल। हे बघा, हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। हे आता बाजूला ठेवून देऊ आपण। हे बघा, 1 ते 1.5 तास झालेले आहे। आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे। आता याला ह्या अंड्याच्या कोटिंग मध्ये आपण टाकून देऊ अशा प्रकारे। आता मी वाटा छोटा घेतलाय, त्याच्यामुळे बाउल छोटा घेतलाय। अशा प्रकारे छान टाकून देऊ आणि त्याला कोरड्या कोटिंग मध्ये टाकायचं आहे आता आपल्याला। हे बघा, याला छान आता कोरड्या कोटिंग मध्ये टाकायचं, छान दाब देऊन घ्यायचा, अशा प्रकारे कोट करून घ्यायचं, पूर्ण मस्त दाबून घ्यायचं असं छान। अशा प्रकारे आपण दोन्ही बोन्स करून घेऊ। बघा, दोन्ही बोन आपण कोट करून घेतलेले आहे। आता आपण तळून घेऊ याला। हे बघा, आपण तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे बोन्स
या कढईमध्ये टाकून देऊ. अशा प्रकारे दोन्ही टाकून देऊ. आता हे बबल्स जोपर्यंत आहे तोपर्यंत हात लावायचा नाही, नंतर पलटवून घ्यायचे. हे बघा, हे बबल्स कमी झालेले आहे. आपण आता गॅस कमी केलेली आहे आणि याला थोडंसं एकदा पलटवून घेऊ. अशा प्रकारे हे बघा, आपण पलटवून घेतलेलं आहे. आता छान याला मंद गॅसवर होऊ द्यायचं. हे बघा, हे आपले तयार झालेले आहेत छान. आता आपण याला काढून घेऊ प्लेटमध्ये. एकदम मस्त झालेले आहे क्रिस्पी चिकन फ्राय. हे बघा, आपले क्रिस्पी फ्राईड चिकन तयार झालेले आहे. खूपच सुंदर झालेले आहे. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. खूपच ज्युसी झालेले आहे, मस्त. हे बघा, एकदम ज्युसी. हे बघा, वातड नाही, काही नाही, खूपच सुंदर झालेले आहे. हे बघा, अशा प्रकारे एकदम ज्युसी आहे, एकदम मस्त शिजलेले आहे. खूपच सुंदर आहे झालेले आहे, अतिशय चांगले झालेले आहे. हे बघा, हे क्रिस्पी फ्राईड चिकन आपलं तयार झालेलं आहे. एकदम मस्त कुरकुरीत झालेलं आहे, खूपच सुंदर झालेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा आणि खात राहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसं बनलं ते तुम्ही बनवल्यानंतर. आणि आमच्या अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार. आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. नमस्कार.